हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026, शालिवान शके 1947, अयन उत्तर संवत्सर विश्वावसु, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष कृष्ण. ही मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे. दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो हर्षण योग आहे. उत्तर रात्री 3 वाजून 6 मिनिटांनंतर वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनंतर भावकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 1 वाजून 28 मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो रवी राशी बदल करत आहे. मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. रवी तो उद्या पहाटे 4 वाजून 8 मिनिटांनी प्रवेश करेल. याचा पुण्यकाळ यापुढचा सूर्योदय जो आहे उद्याचा, ते दुपारी 12 वाजून 23 मिनिटांपर्यंत असणार आहे. मित्रांनो या काळामध्ये आपण सूर्यासंबंधी धार्मिक साहित्य, मंत्रजप, दानधर्म काही करू शकता मित्रांनो, जेणेकरून आपल्या नावे पुण्य जमा होऊ शकते. मित्रांनो सूर्यासंबंधी सेवा केल्याने आपल्याला आरोग्याची प्राप्ती होऊ शकते. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेसंबंधित धार्मिक सेवा करावी लागणार आहे आणि शुभ स्थितीत असेल तर आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही. ते ज्योतिषी आपल्याला जवळचे कोणी असेल तर ते समजावून सांगतील. मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. हे दोन्ही ग्रहांचे फळ आपल्याला हवे असेल तर ज्योतिष आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प जो आहे तो म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वासू नाम संवत्सरे उत्तरायणी शिशिर ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे बृहस्पती वासरे ज्येष्ठा नक्षत्रे हर्षण योगे विष्टी करणे दशमी शुभतितो वीर गोत्रात उत्पन्न वे कडप्पा मोम पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे दुपारी 12 वाजून 23 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 12 आणि 13. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 13. मित्रांनो टोहाळ जेवण करण्यासाठी, बारसे करण्यासाठी, जावळ काढण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये आता उपलब्ध नाही. मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया.
उपनयन करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये आता उपलब्ध नाही मित्रांनो. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 12. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 13. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 12 आणि 14. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे, ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये घबाड योग आणि भद्रा योग हे दोन्ही शुभाशुभ असे योग आहेत, जे दुपारी 12 वाजून 23 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर भद्रासंबंधी आपल्याला महत्त्वाची किंवा विशेष कामे नव्याने काही करू नका. रेग्युलर जे कामे आहेत तीच करा. आणि घबाडी योगामध्ये आपल्याला जे काही काम कराल आपण, ते आपल्याला दुपटी-तिपटीने फायदा देऊन जाईल मित्रांनो. तर याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो, कारण हा मिश्र स्वरूपाचा योग आहे. एकादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यामध्ये दिवंगत झाले असतील, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. मित्रांनो, आजच्या दिवशी रवी राश्यांतर होत आहे. मकरेतून तो कुंभ राशीत प्रवेश करत आहे. याची सविस्तर माहिती वर आलेली आहे मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम, यज्ञ, कर्मकांड सुरू करायचे असतील लहान किंवा मोठे, तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण खबरदारी घ्यायची की त्यामध्ये सातत्य असायला हवे. खंड पडला तर आपल्याला मात्र दोष लागू शकतो मित्रांनो. राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. त्यामुळे आपण शक्यतो या 1.5 तासाच्या काळामध्ये महत्त्वाची किंवा विशेष कामे करू नका. जी रेग्युलर आहे तीच कामे करा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले नाव, आपले मत आपण अवश्य प्रकट करा मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. धन्यवाद मित्रांनो. हरिओम. शिवशंभो महादेव.